नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काळे केस या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 14 आहे। धड्याच्या या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदामधून लेखकांनी त्यांच्या विचारांचं वर्णन खसखशीत भाषेत कसं केलेलं आहे ते आपण अभ्यासूया। लेखक म्हणतात की दाढी करताना माझ्याजवळ कोण नसतं आणि मला तसं आवडतही नाही आणि इतर एकांतापेक्षाचा हा जो काही दाढी करण्याच्या वेळेचा जो काही एकांत असतो तो हा इतर एकांतापेक्षा निराळ्या स्वरूपाचा असतो आणि कदाचित हेही कारण असेल की साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्ताऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात। आता बघा विचारांचं कसं असतं, आपण जेव्हा म्हणतो ना की चला आता ह्या वेळेला माझ्याकडे निवांतपणा आहे, आता मी बसतो आणि मी असा विचार करतो की आता मी अशा कल्पनांच्या जगामध्ये जातो की मला खूप छान विचार सुचतील, मी एखादी कविता लिहेन किंवा एखादा मी धडा लिहेन किंवा एखादा मी पाठ लिहेन किंवा मग मी एखादी छानपैकी उपन्यास किंवा नाटक लिहेन, असं जर विचारून ठरवून आपण एखादा विचार आणण्याचा मनामध्ये प्रश्न तयारी केली तर असं कधी होतं का? तर नाही। तर लेखक म्हणतात की पण ज्यावेळेस मी असं कधीच माझा मुळी हेतू नसतो की चला आता मला विचार करायचा नाहीये आणि मी दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये मग्न असेल, त्यावेळेस माझा हेतू नसतो की विचाराने माझ्या मनामध्ये यावं, छान छान कल्पनाने माझ्या डोक्यामध्ये यावं, पण त्यावेळेस लेखक म्हणतात की अचानक मला विचार छानपैकी कल्पना सुचू लागतात। म्हणून लेखक म्हणतात की साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्ताऱ्याच्या त्या पात्यानं काढताना विचार करण्याची माझी मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात, कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे। तिची आराधना करण्यासाठी तिच्या पुढे गुडघे टेकले की ती रुसून बसते किंवा रुसून दूर होते, उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली की ती मागे लागते। मग इथे लेखक बघा ते सांगत आहे की ज्याप्रमाणे इथे लेखकाने स्वतःच्या विचारांना किंवा कल्पनांची तुलना कशाबरोबर केलेली आहे की लक्ष्मी बरोबर। लक्ष्मी कशी असते? लहरी असते की आपण लोकांना बघा नेहमी असं वाटत असतं की आपण श्रीमंत व्हावं, प्रत्येकाला असंच वाटत असतं ना, कोणाला असं वाटतं की मी गरीब व्हावं म्हणून नाही, प्रत्येकाला असं वाटत असतं की मी श्रीमंत व्हावं। मग लक्ष्मी ही वैभवाची देवी मानली जाते की नाही, आणि ती प्रसन्न व्हावी, आपण श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला मनातून वाटत असतं, पण प्रत्येक माणूस कधीही श्रीमंत होत नाही की नाही। आता मी जर म्हटले मला तर खूप वाटते की मी श्रीमंत व्हावं, पण असं होणार का? नाही। किंबहुना लक्ष्मीची कितीही आराधना केली तरी ती प्रसन्न होत नाहीत। लक्ष्मी कधी प्रसन्न होईल याचा कधी काही नेम नसतो। तसेच आपल्या मनातील कल्पनेचा सुद्धा असतो। एखादी कल्पना सुचावी म्हणून आपण खूप धडपडत असतो, खूप प्रयत्न करत असतो, अगदी तिच्या मागे लागलेलो असतो, तरी पण ती काही प्रसन्न होत नाही। याचे कारण एखादी कल्पना सुचण्याचा एखादा ठराविक मार्ग नसतो। एखादी कल्पना कोणत्या विशिष्ट परिस्थितीमध्ये सुचते हे सांगता येत नाही। कल्पनांना केव्हा भरती येईल याचे गणित मांडता येत नाही। किंबहुना असे दिसते की एखाद्या कल्पनेच्या खानपट्टीला आपण बसलो की ती कल्पना रुसून बसते। जशी आपली लक्ष्मी वैभवाची देवी रुसून बसते, तशीच ती कल्पना सुद्धा रुसून बसते। मग काही केल्यात ती प्रसन्न होत नाही, मात्र जर आपण तिच्याकडे पाठ फिरवल्यावर ती अचानक केव्हा तरी प्रकट होते आणि आपण सुद्धा आश्चर्यचकित होतो। म्हणजेच मनाला मुक्त सोडले तर तिच्यामध्ये नवीन नवीन कल्पना स्फुरतात। पक्ष, पंथ, जात, परंपरा, धर्म वगैरेच्या चौकटीमध्ये आपण शोध घेत राहिलो तर नवीन काही आपल्याला सुचत नाही। म्हणजे आपण मुद्दाम असं ठरवून जर आपल्याला आता सुचवण्याचा आपण जर प्रयत्न केला, मुद्दामून ठरवून सुचवण्याचा प्रयत्न केल्यावरती ती कल्पना अजिबातच आपल्या जवळ येत नाही की नाही। म्हणून इथे लेखक अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीचं उदाहरण देऊन सांगत आहेत। नवीन आपल्याला कधी सुचणार नाही, पण कलेची निर्मिती मुक्त वातावरणामध्येच होत असते। हाच फरक आपल्या विचारांमध्ये सुद्धा लागू होतो। म्हणून कलावंतांना किंवा मग विचारवंतांना पूर्ण स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे। समाजात स्वातंत्र्याचे वातावरण असले पाहिजे। मुक्त वातावरणामध्ये समाजाचा आणि संस्कृतीचा विकास
होत असतो. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की चला आता मला कल्पना करायची आहे, मला विचार करायचे आहे, म्हणजे जर आता मी तुम्हाला रागवून म्हटले चला आता सगळ्यांनी मला छानपैकी कविता लिहून द्या आणि आत्ताच्या आत्ता 10 मिनिटात लिहून द्या, तर तुम्हाला सुचणार आहे का? नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे, तुमच्या कलेप्रमाणे कधीतरी तुम्हाला ती कल्पना लिहावीशी वाटते, मनात आलेली कल्पना, विचार शब्दाच्या रूपाने व्यक्त करावे वाटतात आणि ती तुम्हाला कधीतरी सुचलेली एखादी तुमच्या मनातील भावना असते आणि ती काव्य रूपामध्ये, शब्द रूपामध्ये छानपैकी व्यक्त होते. मग अशाच प्रकारे इथे कवीने आपल्याला, लेखकाने आपल्याला आपल्या विचारांची तुलना एखाद्या लहरी लक्ष्मीसारखी सांगितलेली आहे. म्हणून लेखक इथे म्हणतात की कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी तिच्यापुढे गुडघे टेकले की ती रुसून दूर जाते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवले की ती मागे लागते. इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो, पण मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. कल्पना सुचू लागतात. पण हे सारे तर्क माझे तर्क आहेत. खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी याचे मला सुद्धा हे सांगता येत नाही. माझा एक अनुभव तुम्हाला मी सांगितला, तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो की हा छोटासा लेख सुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला. तर आता लेखक बघा, प्रत्येकाची विचार करण्याची, कल्पना करण्याची वेगवेगळी पद्धती असतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य हे दिलं पाहिजे. त्याच्या वेळानुसार, त्याच्या कल्पनेनुसार प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आणि म्हणून लेखक इथे सांगतात की माझी ही जी काही कल्पना आहे ते उचंबळून कधी येते तर दाढी करण्याच्या वेळेस. आता ते त्यावेळेसच काय ते ह्याचं कारण मला पण माहित नाही. आणि लेखकाने इथे त्यांचा एक आपल्याला अनुभव सांगितलेला आहे. आणि आता लेखक म्हणतात तुम्हाला पटलं तर तुम्ही ठीक आहे, नाही पटलं तर सोडून द्या. आणि ते सांगतात की आता हा जो काही मी लेख लिहिलेला आहे, पडछाया हा लेख ललित लेखासंग्रहातून त्याने लिहिलेला आहे. पण लेखक म्हणतात की हा जो लेख मी आता लिहिलेला आहे ना, तो सुद्धा मला दाढी करतानाच सुचलेला आहे. आणि मी जसं दाढी करताना जे काही मला सुचलं ते मी शब्दरूपामध्ये मांडलेला आहे आणि तो लेखनिकाकडे नेऊन दिलेला आहे आणि तो असा आता तुम्हाला पाठाच्या रूपामध्ये छापलेला आहे. तर हा विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. आता आपण ह्या पाठाखालील जी काही कृती आहे म्हणजेच स्वाध्याय अभ्यासूया प्रश्नोत्तराच्या माध्यमातून. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाखालील स्वाध्याय अर्थात कृती अभ्यासून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. अ आणि आ असे 2 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. अ मध्ये 3ऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेले दृश्य आणि आ मध्ये लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. तर आपण पाहूया उत्तर. अ, 3ऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये. 1. भिंतीच्या व कौलारांच्या उंच सकल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. पुढील मुद्दा आहे तुमचा. चौकटीत उत्तर लिहायचे. पावसाळ्यात दिशाधूसर बनतात. कधी कधी पाऊस रिमझिमतो, कधी कधी पाऊस धो-धो कोसळतो. आ मध्ये प्रश्न विचारले तुम्हाला, लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. तर उत्तर तुम्ही लिहायचे. नव्या नव्या कल्पना आणि अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला कारणे शोधा आहेत. 2 प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, याच्यामध्ये अ आणि आ. तर आपण उत्तरासकट प्रश्न पाहूया. प्रश्न अ, लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही. कारण उत्तर लिहायचे तुम्ही. लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही कारण लेखकाचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे केस पांढरे झाले होते हे लेखकांच्या लक्षात आलेले होते. आ, लेखकाच्या खणपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता. कारण उत्तर तुम्ही लिहायचं आहे. लेखकाच्या खणपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसाचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि त्याला लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तिथे 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचे उत्तर तुम्ही चौकटीमध्ये लिहायचे आहेत. आपण प्रश्न आणि उत्तर पाहूया. अ, केसभर विषयांतर. याचं उत्तर तुम्ही चौकटीत लिहायचे. अगदी थोडे सुद्धा विषयांतर.
नंतर केसात पांढरं पडण्याची लागण, उत्तर लिहायचे तुम्ही केस पांढरे होणे. प्रकाशानं ताजी झिले दिलेली झाडं, उत्तर लिहायचं प्रकाशामुळे चमकणारी झाडं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. इथे वाक्यप्रचार दिलेले आहेत तुम्हाला आणि त्या वाक्यप्रचारांचे इकडच्या बॉक्समध्ये कॉलममध्ये तुम्हाला अर्थ लिहायचे आहेत. पाहूया आपण उत्तर. वाक्प्रचार 1. गुडघे टेकणे. गुडघे टेकणेचा अर्थ आहे शरण येणे. खानपट्टीला बसणे, याचा अर्थ आहे सारखे विचारत राहणे. तगादा लावणे, याचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा विचारणे. निकाल लावणे, याचा अर्थ आहे संपवणे. पिच्छा पुरवणे, याचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. इथे तुम्हाला निष्णात, झिलई, नित्यनेम, लहरी आणि तगादा हे शब्द दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे. पाहूया आपण. निष्णात वाक्य कृष्णा बासरी वाजवण्यात निष्णात आहे. दुसरा शब्द आहे झिलई. वाक्य येईल झिलई दिली की जुनी भांडी नवीन दिसतात. पुढचा शब्द आहे नित्यनेम. वाक्य आहे मी नित्यनेमाने अभ्यास करते. पुढचा शब्द आहे लहरी. लहान मुले लहरी असतात. पुढचा शब्द आहे तगादा. वाक्य येईल उन्हाळ्यात लहान मुलं कुल्फी घेऊन देण्यासाठी तगादा लावतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील अलंकार ओळखा. तुम्हाला इथे 3 वाक्य दिलेले आहेत. त्याच्यातील अलंकार तुम्हाला ह्या चौकटींमध्ये लिहायचे. आपण पाहूया. नव्या कल्पना कारंज्यांच्या तुषाराप्रमाणे ओढू लागतात. इथे उपमा अलंकार दिलेला आहे. कल्पनांना कशाची उपमा दिलेली आहे? ते कारंज्यांच्या तुषारांची. तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो. तर इथे तुम्हाला चेतना गुणोक्ती अलंकार येणार आहे. कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. तर इथे उपमा अलंकार आहे. कल्पनेला लक्ष्मीची उपमा दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे शब्द सौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. इथे बघा तुम्हाला इथे 4 वाक्य दिलेले आहेत आणि जे काही अधोरेखित केलेले शब्द आहेत त्यांचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. ते कोणते आहेत ते आणि त्याच्यानंतर अजून अशी वाक्यरचना बनवायचा प्रयत्न करायचा आहे. आपण पाहूया उत्तरासकट. मातीच्या ढिगात सुख दुःखांचे माणिक मोती आढळतात. तर सुख आणि दुःख हे काय आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. तुम्ही खाली लिहायचे सुख आणि दुःख. त्या प्रश्नातील गर्भित प्रशंसा उघड असते. तर इथे गर्भित आणि उघड हे विरुद्धार्थी शब्द आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे विरुद्धार्थी शब्द लिहिताना आपण गुणाकाराचे चिन्ह लावतो की नाही आणि समानार्थी शब्द लिहिताना दोन्ही शब्दांच्या मधोमध आपण समान असे शब्द लावतो. इक्वल टू की नाही, इज इक्वल टू चं साईन लावतो. तर इथे आपल्याला ह्या शब्दांच्या मध्ये गुणाकार म्हणजे फुली किंवा गुणाकाराचं चिन्ह लावायचे जेणेकरून त्याचा अर्थ आपल्याला समजतो की तो विरुद्धार्थी शब्द आहे. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. तर इथे स्तुतीच्या विरुद्धार्थी शब्द येणार निंदा. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. तर इथे प्रश्न त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार उत्तर. आता अजून शब्द बनवायचे आहेत. परस्पर विरुद्ध शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना आपण पाहूया. 1. परीक्षेत मुलं पास नापास होणार असतं. पासच्या विरुद्धार्थी शब्द येणार नापास. 2. खेळात हार जीत आलीच. हार विरुद्ध शब्दार्थी शब्द येणार जीत. 3. मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती. तर इथे मोठी आणि लहान हे विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 8. विरुद्धार्थी शब्द लिहा. इथे तुम्हाला 5 विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत. अवरोह, अल्पायुषी, सजातीय, दुमत आणि नापिक. तरी तुम्हाला इथे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. अवरोह आरोह. अल्पायुषी दीर्घायुषी. सजातीय विजातीय. दुमत एकमत. नापिक सुपीक. पुढचा प्रश्न आहे सोमत. त्याच्यामध्ये तुम्हाला सोमत मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. आपण त्यांची उत्तरं पाहूया. लेखकाने खणपटीला बसलेल्या माणसाची कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदाची चर्चेबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. खणपटीला बसलेल्या गृहस्थांशी लेखकांनी त्यांची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालेले नाहीत, आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलम
कलप लावतात. वास्तविक दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच आहे. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाही. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवड निवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमवणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील. पुढचा प्रश्न आहे परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: लेखक व्याख्यानाच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळलेले बागडलेले लोक भेटायचे. जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती, त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात, पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. त्यामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकाचा एक स्नेहाशी अशी स्थिती झाली होती. त्यामुळे लेखकाने केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे त्या गृहस्थाला अमाप असे कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकाच्या खणपटीला बसला. लेखकाने थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली. पुढचा प्रश्न आहे प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते. याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. उत्तर: मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्वजण निवांत झोपलेले असते. कुठेही खटखुट होत नाही. आपण आणि फक्त आपला अभ्यास. मग कितीही जागरण करावे लागले तरी मला त्याचा थोडा सुद्धा त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते. विशेष म्हणजे त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते, हेच खरे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद.